नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। गणेश उत्सवानिमित्त गोंदिया शहरामध्ये विविध सार्वजनिक गणेश मंडळातर्फे विविध देखावे यावर्षीही साकारण्यात आले आहेत। मात्र यामध्ये सर्वात आकर्षित करणारा देखावा गोंदिया येथील श्री शंकर चौक गणेश मंडळाच्या वतीने साकारण्यात आला आहे। भव्य अशा अमृतसर येथील दुर्गियाना मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी देखावा स्वरूपात साकारण्यात आली आहे। हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात भक्तगण गोंदियात दरवर्षी येत असतात। यावर्षीही भाविकांसाठी देखील हा मंदिर आकर्षणाचा केंद्र ठरत असून मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गोंदिया शहरातही मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशची स्थापना झाली आहे। तर या गणेश मंडळाद्वारे अनेक विविध प्रकारचे देखावे सुद्धा तयार करण्यात आले आहेत। मात्र यावेळेस गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी या ठिकाणी श्री शंकर चौक गणेश मंडळाच्या वतीने अमृतसर राज्यात असलेला गोल्डन टेम्पल सारखा साकारण्यात आलेला देखावा साकारलेला आहे। हे सोनेरी रंगाचं मंदिर प्रमाणे मंदिर साकारण्यात आला आहे। मात्र तो दुर्गियाना मंदिर आहे अशी माहिती या ठिकाणी आल्यावर गणेश दर्शन व देखावा बघण्यासाठी येणाऱ्या लोकांना याची माहिती मिळते। मात्र हा दुर्गियाना मंदिर बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येत आहेत। किमान 35 ते 40 वर्ष पूर्वी या गणेश मंडळाची स्थापना केली होती आम्ही आमच्या वडिलांनी। ते त्यापासून सतत दरवर्षी या गणेशोत्सव साजरा केला जातील येते आणि काही नवीन विचार येते आम्हाला। ते जे लोक जाऊ शकत नाही काही तीर्थयात्रावर ते त्यांची झाकी आम्ही येथे प्रस्तुत करतो। यावर्षी आम्ही या दुर्गानी अमृतसर त्यांची झाकी येथे आलेली आहे। जे आमचे बुजुर्ग ते किंवा दुर्बल घटक ते जाऊ नका, त्यांच्या या मंडपात देवाचे दर्शन घेऊ शकतो। गोंदिया किंवा आसपासच्या तहसील आणि जिल्ह्याचे लोक या मंडळावर दर्शनासाठी येते आहे। ते देखावला आहे ते देखावासाठी येत आहे। सामाजिक कार्य जे आहे ते सतत वर्षभर याच ठिकाणी सुरू राहतील। जिसा कवा नवरात्री उत्सव आता राम मंदिराचा साजरा केले नाही, दुर्बल घटकासाठी के जे कॅम्प आहे आधार कॅम्प आणि यांच्या ब्लड कॅम्प जे सर्व सामाजिक कार्य आहे आम्ही इथे घेतो आणि लोकांच्या या देवाची कृपाने। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।